नमस्कार मित्रांनो, कियांश किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज आपण रेसिपी दाखवण्या अगोदर तुम्हाला मी दिनविशेष सांगणार आहे. आज गंगा सप्तमी आणि नृसिंह नवरात्रारंभ. तर चला मग आजची रेसिपी आपण बनवायला सुरुवात करू. आणि ह्या रेसिपीला मदत करण्यासाठी आज माझा छोटासा मुलगा कियांश तुमच्यासोबत असणार आहे. हाय कर बेटा. हाय, माझी मम्मा आज कलाकंद बनवत आहे असं बघ. बोलणार. तर बघा मित्रांनो, तुम्हाला आज समजलंच असेल की आज आपण काय रेसिपी बनवणार आहोत. तर आपण आज कलाकंद या रेसिपीचा आस्वाद घेणार आहोत. तर बघा, त्यासाठी तुम्हाला काय लागणार आहे, अगदी कमी साहित्य लागणार आहे. थोडंसं दूध आणि थोडीशी साखर, बस हे दोनच पदार्थ लागणार आहेत. तर तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो, तुमचं जर बघा आता माझं हे दूध होतं, मी ते फ्रीजमध्ये ठेवायचं विसरले. त्यामुळे ते रात्री वरती पडल्यामुळे ते नासलं आणि या नासलेल्या दुधाचा आपण आता कलाकंद बनवणार आहोत. तुम्ही साधं दूध घेतलं तरी चालेल, पण दूध वाया नको जायला म्हणून काय करावं हा प्रश्न पडतो. त्यामुळे मी तुम्हाला यावर उपाय सांगितलेला आहे. तर चला तर मग आज कलाकंदाची रेसिपी बनवूया. सर्वात अगोदर आपण गॅस पेटवून घेऊया. गॅस पेटवल्यानंतर ज्या भांड्यात आपण ते कलाकंद बनवणार आहोत ते भांडं आपण गॅसवर ठेवायचं आणि अगदी मंद आचेवर ठेवायचं. मध्यम टू मीडियम असा गॅसचा आपल्याला ठेवायचा आहे. तर बघा, यामध्ये तुम्हाला एक छोटासा चमचा लागेल ढवळण्यासाठी. बघा, हे दूध पूर्णतः फाटलेलं आहे. ते नासल्यामुळे त्याचं मी कलाकंद बनवत आहे. हे असं तुम्हाला जोपर्यंत याच्यातलं पाणी आटत नाही, ते घट्ट होत नाही, तोपर्यंत आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे. बघा, आता याला उकळी आलेली आहे आणि आता उकळी आल्यानंतर याला आपण चांगलं हलवत राहायचं आहे. जेणेकरून ते वरती येणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची. त्यामुळे गॅस थोडा मंदच ठेवायचा आहे. गॅस थोडा आपण कमी करून घेऊ जेणेकरून ते वरती येणार नाही. आता आपण याला घट्टसर होईपर्यंत वाट बघायची आहे. यातलं पूर्ण पाणी आटेपर्यंत आपल्याला वाट बघायची आहे. आणि हे घट्ट झाल्यानंतर कलाकंद तयार व्हायला सुरुवात होईल. बघा, हे थोडं आता घट्ट होत आलेलं आहे. याला थोड्या गाठी बांधल्या गेल्या आहे बघा दुधाच्या, दिसतंय सगळ्यांना. आणि हो, पण आपण जेव्हा कलाकंद घ्यायला घेऊ तेव्हा दूध हे पूर्णतः नासलेलं पाहिजे. जर ते थोडं जरी नासलेलं राहिलं तर त्याला बनायला वेळ लागतो आणि ते कमी प्रमाणात बनतं. जर दूध चांगलं नासलेलं असेल तर ते चांगल्या प्रकारे कलाकंद बनतं. बघा, आता हे थोडं घट्ट झालं आहे. आता याच्यामध्ये आपण साखर घालू चवीनुसार. ज्याला गोड लागतं कियांश टाक, एक अजून टाक. आता अर्धा चमचा टाक, थोडीशी, अगदी थोडी. हा, ऐकतच नाही मध्ये मध्ये केल्याशिवाय. हो, बस. आता आपण याला हलवून घ्यायचं. मी अगदी बघा एकदम छोटे चमचे, म्हणजे आपण पोहे खायचा चमचा आहे ना त्यातला अर्धा चमचा साखर घातलेली, कारण दूध माझं कमी होतं. त्याच्यामुळे मी चवीनुसार गोड, ज्याला जास्त गोड आवडतं त्यानुसार साखर घालायची. आणि हे परत आता घट्ट होऊ द्यायचं. आपण अगोदरच साखर का टाकली, थोडं पाणी असताना, कारण साखरेलाही पाणी सुटतं. त्यामुळे आपण अजून याला घट्ट गोळा करून घेऊ आणि ते कलाकंद त्यानंतर तयार होईल. थोडा वेळ आपल्याला वाट बघावी लागेल. आहा, काय छान असा सुगंध सुटलेला आहे. आता कलाकंद आपलं बनून तयार आहे. आता तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही घट्ट पातळ ज्या पद्धतीने तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने राहू द्यायचं आहे. आता माझ्या मुलाला आणि आम्हाला असंच आवडतं, त्यामुळे मी आता गॅस बंद करते आणि तुम्हाला दाखवते कलाकंद कसं झालं आहे ते.
पहा आता साधारणतः कलाकंद आता तयार आहे. ह्या अशा पद्धतीने क्वांटिटी पाहिजे कलाकंदची. जास्त घट्ट नाही, जास्त पातळ नाही, अगदी मऊसूत छान लागतं. जसं आपण बाहेरचं कलाकंद खातो त्या पद्धतीनेच हे कलाकंद लागतं. आता हे कलाकंद आपण कियांशला चाखायला देऊ. आता बोलू मी कलाकंद खूप छान आहे. तुम्हाला पण आवडली का रेसिपी? आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.